मित्रांनो, आर-टी 25% रिझर्वेशन 2025-26 साठी मी काही व्हिडिओ अपलोड केलो आहे आणि त्या व्हिडिओवरती मित्रांनो भरपूर कमेंट आलेल्या आहेत, ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की सर गेल्या वर्षी तर आर-टी ॲडमिशन हे मार्च-एप्रिलमध्ये चालू झालं होतं आणि तुम्ही आता व्हिडिओ बनवताय की आर-टी ॲडमिशन हे आताच चालू झालेलं आहे. तर आर-टी ॲडमिशन हे पहिल्या टप्प्याचं चालू झालेलं आहे. हे तुम्हाला मी विथ प्रूफ दाखवणार आहे. तुम्हाला आर-टी वेबसाईटवरती जाऊन तुम्हाला ही संपूर्ण डिटेल सांगणार आहे आणि ज्यामध्ये मित्रांनो आतापर्यंत किती वॅकन्सीज अवेलेबल झालेल्या आहेत आर-टी अंतर्गत हे सुद्धा दाखवणार आहे आणि त्याच्यासोबतच कोणत्या जिल्ह्यामध्ये किती शाळेंचं आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन झालेलं आहे हे सुद्धा तुम्हाला विथ प्रूफ दाखवणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आर-टी रिलेटेड भरपूर व्हिडिओ येणार आहेत, त्यामुळे येणारे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला आपल्या चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे. ज्यामध्ये तुम्हाला सांगितलं जाईल आर-टीसाठी डॉक्युमेंट काय काय लागणार आहेत, आर-टीसाठी एज क्रायटेरिया काय असला पाहिजे आणि आर-टीचा फॉर्म ऑनलाईन कसा भरायचा. आर-टी लॉटरी जाहीर होईपर्यंत मित्रांनो संपूर्ण प्रोसेस आपल्या चॅनलवरती अपलोड केली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग वेळ न घालवता आपण विथ प्रूफ पाहूयात. तर सर्वात पहिलं मित्रांनो तुम्ही इथे पाहू शकता मी आर-टी पोर्टलवरती आलेलो आहे आणि आर-टी पोर्टलवरती आल्याच्या नंतर पाहून घ्या. इथे जे दिलेलं आहे आर-टी 25% ॲडमिशन पोर्टल, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता अकॅडमिक इयर 2026 म्हणजेच 25-26 हे आता सध्या चालू झाले आहे. काय चालू झालेलं आहे तर सर्वात पहिलं मित्रांनो हे समजून घेत असताना आर-टी ॲडमिशन स्टेटसवरती येतो. मी आर-टी ॲडमिशन स्टेटसवरती आल्याच्या नंतर समोर इंटरफेस दिसेल. यामध्ये मित्रांनो सर्वात पहिलं तुम्ही पाहून घ्या. इथे तुम्ही पाहू शकताय आर-टी 25% स्टेटस रिपोर्ट ऑफ अकॅडमिक इयर 2025-26 असं देण्यात आलेलं आहे आणि इथे जे डिस्ट्रिक्ट दिलेलं आहे आणि डिस्ट्रिक्टचे नावं सुद्धा त्याच्या पुढे इथे पाहू शकताय आर-टी स्कूल्स, इथे आर-टी वॅकन्सी. म्हणजेच मित्रांनो हा मुद्दा तुम्ही सर्वात पहिले समजून घ्या. इथे समजून घेत असताना तुम्ही पाहू शकता डिस्ट्रिक्टमध्ये अहमदनगर जे दिलेलं आहे मित्रांनो, यामध्ये आत्तापर्यंत 3 शाळेंचं रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे. म्हणजेच आर-टी ॲडमिशन चालू झालेलं आहे, ज्यामध्ये आर-टीसाठी शाळेचं रजिस्ट्रेशन हे चालू झालेलं आहे आणि ते शाळेचं रजिस्ट्रेशन मित्रांनो काही दिवस चालेल. त्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फॉर्म हा भरता येणार आहे. तर या जिल्ह्यामध्ये पाहू शकताय 3 शाळेंचं आत्तापर्यंत रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि 3 शाळेंमध्ये वॅकन्सीज किती अवेलेबल झालेल्या आहेत तर 50 वॅकन्सीज हे अवेलेबल झालेल्या आहेत. औरंगाबादमध्ये सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो 25 शाळेंचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. त्यानंतर 241 जागा अवेलेबल झालेल्या आहेत. औरंगाबादमध्ये फक्त 25च नाही मित्रांनो, अजून शाळेचं रजिस्ट्रेशनची तारीख अजून आहे मित्रांनो. त्या तारखेमध्ये अजून भरपूर शाळा इथे ॲड होणार आहेत, वॅकन्सी ॲड आहेत. तर आता आपण असं थोडंसं खाली येऊन आपण पुणे पाहूया. पुण्यामध्ये आता शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे, तर तुम्ही इथे पाहू शकताय पुण्यामध्ये 6 शाळेचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे आणि ज्यामध्ये 134 वॅकन्सीज हे अवेलेबल झालेल्या आहेत. तर आतापर्यंत सर्वात जास्त जिल्ह्यात शाळेचं रजिस्ट्रेशन औरंगाबादमध्ये 25 शाळेंचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. अजून शाळेंचं रजिस्ट्रेशन चालू आहे मित्रांनो. टोटल महाराष्ट्रात तुम्ही इथे पाहू शकताय टोटल शाळेंचं रजिस्ट्रेशन 126 झालेलं आहे आणि 1742 वॅकन्सी ह्या अवेलेबल झालेल्या आहेत, ज्या की 18 डिसेंबर 2024 पासून शाळेंचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. म्हणजेच आज 22 तारीख आहे. 5 दिवसामध्ये मित्रांनो एवढ्या शाळेचं रजिस्ट्रेशन हे झालेलं आहे. अजून शाळेंचं रजिस्ट्रेशन मित्रांनो बाकी आहे. तुम्हाला जसं जसं मित्रांनो शाळा रजिस्ट्रेशनची जेव्हा शेवटची तारीख असेल तेव्हा तुम्हाला इथे हा आकडा बदललेला दिसेल. इथे सुद्धा बदललेला दिसणार आहे. तर मित्रांनो आता आर-टी ॲडमिशन सध्या चालू झालेलं आहे, पण पहिल्या टप्प्यामध्ये शाळेंचं रजिस्ट्रेशन हे चालू झालेलं आहे आणि शाळेचं रजिस्ट्रेशन झाल्याच्या नंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या बालकाचा ऑनलाईन फॉर्म भरता येणार आहे आणि तो ऑनलाईन फॉर्म भरण्याची तारीखसुद्धा तुम्हाला सांगितली जाईल. तुम्ही आपल्या चॅनलशी कनेक्ट राहायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, जेणेकरून आर-टी ॲडमिशन चालू झाल्याच्या नंतर ऑनलाईन फॉर्म चालू झाल्याच्या नंतर तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं जाईल की ऑनलाईन फॉर्म हे चालू झालेले आहेत आणि इवन ऑनलाईन फॉर्म हा कसा भरायचा, मोबाईलवरून कसा भरायचा, लॅपटॉपवरून कसा भरायचा, त्याची फुल प्रोसेस तुम्हाला आपल्या चॅनलच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितली जाणार आहे. त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.
चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो.